घनदाट जंगल, गुडघाभर चिखल, अतिदुर्गम भाग, त्यातही नक्षल्यांची दहशत. मात्र यावरती मात करत नागपूरच्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी छत्तीसगडचं नारायणपूर गाठलं आणि तिथे दहशत झुगारून तिरंगा फडकवलाय. गेल्या वर्षी याच ठिकाणी नक्षलवाद्यांनी मुनोश नरोटी यांची हत्या केली होती. नरोटींनी तिरंगा फडकवल्यामुळे नक्षल्यांनी संतापून त्यांची हत्या केली होती. मुनेशने गावामध्ये लहान मुलांसाठी शाळा देखील सुरू केली होती, मात्र नक्षल्यांचा त्याला देखील विरोध होता. म्हणून माओवाद्यांनी गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी गावामधील शाळेत तिरंगा झेंडा का फडकवला अशी विचारणा करत मुनेशची गळा आवळून हत्या केली. तेव्हापासून गावामध्ये दहशतीचं वातावरण होतं. मात्र ही दहशत झुगारून देत आता जनसंघर्ष समितीनं ध्वजवंदन केलेलं आहे. 5 लाख आपका अकाउंट में डाल दिया बोल के पूछ रहा था सर, और एक तो आपको पिस्टल भी दिया है बोल रहा है. मेरे को नहीं दिया तो मैं नहीं दिया सर, लेकिन मेरे को आरोप लगा रहे हैं सर, ऐसे ही बोला है सर. नक्सल मनीष भाई को तो दिखाया ही नहीं. मेरे को गटर में लेकर फिर गाँव वालों के साथ मारपीट हो गया. उसके बाद छोड़ दिया. 4 दिन मैं मारने के बाद 4 दिन रुका घर में. उसके बाद निकल गया मैं नारायणपुर. नक्षल्यांद्वारे झेंडा फडकवला म्हणून त्याची हत्या करण्यात आली होती. आणि तो हत्या ज्याची झाली होती तो मुनेश नरोटी, ज्याचं स्वप्न होतं की या गावामध्ये एक शाळा असावी आणि इथचे मुलं शिकावं, याच्यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि 15 ऑगस्टला त्यांनी झेंडा फडकवला म्हणून त्याची हत्या करण्यात आली होती. अशा मुनेशच्या गावामध्ये आम्ही जेव्हा मागे त्याला भेट दिली होती, पण त्याच्याकडे कोणी न आल्यामुळे आम्हाला असं वाटलं की यावर्षी झेंडा फडकवला जाईल की नाही जाईल, म्हणून यावर्षी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही या बिनागुंडा गावात आलेलो आहे.